कॉकरोच जनता पार्टी महाराष्ट्र, विद्यार्थी पालक मंच आणि संविधान प्रेमी नागरिकाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलेलं आहे। या ठिकाणी निवेदनासाठी आम्ही एकत्रित आलेलो आहोत। आज 6 जून 2026 हा भारतीयांसाठी अनेक अर्थांनी महत्त्वाचा दिवस आहे, कारण कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांचं दिल्लीमध्ये आज आंदोलन सुरू आहे। मागच्या महिन्यामध्ये नीट सारख्या अतिशय महत्त्वाच्या पेपरचं लीक प्रकरण पुढे आलं आणि त्यामुळं भारतातल्या 25-26 लाख मुलांचं भविष्य हे पूर्णपणे अंधारात गेलेलं आहे। आज भारताची शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कॉम्प्रोमाइज झालेली आहे, भारताची आर्थिक व्यवस्था कॉम्प्रोमाइज झालेली आहे आणि आपण पाहतोय की भाजपचे केंद्र सरकारचे जे मंत्री आहेत ते आपल्या जबाबदारीपासून पळ काढत आहेत। खरं तर आमची मागणी ही आहे की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सुद्धा आम्ही आग्रही आहोत आणि जे भारतीय संविधान आपल्या सर्व भारतीय नागरिकांना जगण्याचं स्वातंत्र्य देतं, त्याचबरोबर स्वतःची प्रगती करण्याचं, स्वतःचं मत त्या ठिकाणी मांडण्याचं, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देतं, तर अशा प्रकारे या संविधानांवर विश्वास ठेवणारे आम्ही सर्व नागरिक संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करून आम्ही अभिजित दिपके यांना त्यांच्या आंदोलनाला इथून पाठिंबा दर्शवणार आहोत। मी सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन माझ्यासोबत करावं। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत।